महाराष्ट्राच्या मातीने नेहमीच परंपरेचं मोल जपलंय। इथली संस्कृती, इतिहास, उत्सव हे साक्ष देतात जडणघडण झालेल्या या परंपरेचं। आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक असा उत्सव जो या तपोवनात साजरा केला जातो। आपल्या नाशिकचा भव्य महोत्सव, नाशिकची रथयात्रा। प्रभू श्रीराम यांनी नाशिकच्या पंचवटी भागात सुमारे 12 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केलं होतं। रामनवमीनंतर आलेल्या एकादशीला श्रीराम आणि गरुड यांची रथयात्रा काढली जाते। श्री हनुमान हे भगवान रामाचे परम भक्त आणि मुख्य शिष्य होते। म्हणूनच या यात्रेतील पहिला रथ हा गरुड रथ, तर दुसरा रथ हा श्रीरामांचा असतो। चला तर मग सुरुवात करूयात रथोत्सवाच्या आदल्या दिवसापासून। मालवीय चौकातून रथ राम मंदिराकडे नेला जातो। पाथरवट समाजाच्या वतीने रथोत्सवाचे स्वागत म्हणून शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौक परिसरात आकर्षक कमान उभारून विविध ठिकाणी रांगोळ्या काढून रथाचं स्वागत करण्यात येतं। विशेषतः महिला वर्ग यामध्ये उत्साहाने भाग घेतो। शहराच्या विविध भागात मोठमोठ्या रांगोळ्या काढलेल्या दिसतात। रांगोळी काढण्याचा मान सुद्धा इथे काही महिलांना मिळालाय। तसंच विद्युत रोषणाई करून गुड्या उभारून आकर्षक पताका लावून आदल्या दिवशी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले जाते। उत्सव मूर्ती मुक्कामासाठी मंदिरात एका पालखीतून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शहरातून नेली जाते। या पालखीचा खांदेकरी होण्याचा मान मिळावा म्हणून भक्त आस लावून बसलेले असतात। तिची परंपरेप्रमाणे पूजा केली जाते, अभिषेक केला जातो। हजारो भाविक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात। शेवटी समुदाय आरती होते आणि मुक्कामासाठी मूर्ती मंदिरात नेली जाते। रथोत्सवापूर्वी श्रीराम व गरुड रथांना रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाईचे काम केलं जातं। सुमारे 350 वर्षापूर्वी ही परंपरा सुरू झाली असं मानलं जातं। या रथयात्रेत प्रामुख्याने 2 रथ निघतात, पहिलं राम रथ आणि दुसरा गरुड रथ। अशोक रास्ते, सरदार रास्तेच्या आम्ही दोन्ही मुली। सरदार रास्ते गेले 1985 पासून इथे येत आहेत। रथाचा मान आहे रास्त्यांकडे आणि त्यांचा वारसा आम्ही आता पुढे नेतोय। आम्हा दोघींना आणि माझ्या भाच्याला म्हणजे अनिश जोशीला घेऊन आले होते इथे आणि 2022ला अनिश जोशी हा रथावरती त्यांच्या जागी उभा होता आणि आता गेले 3 वर्ष वारसदार म्हणून, आणि गेले 3 वर्ष आता तोच आहे इथे आणि पुढे पण ह्याच्या पुढे पण तोच रथावरती असेल। सो आम्हाला अभिमान आहे या परंपरेचा। रथाची देखभाल ही सर्व माझ्याकडे वर्षानुवर्ष हा रथ आम्ही सांभाळतोय। त्याची देखभाल सर्व वर्षानुवर्ष व्यवस्थित पार पाडतोय आम्ही। यावर्षी दोन्ही रथाच्या धावा चढवल्या आहे, रंगरंगोटी केलेली आहे। जसं ताईंनी सांगितलं, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ 350 वर्षापासून परंपरा चालवत आलेला आहे। श्रीरामांच्या जयघोषांनी इथून यात्रा चालू होते तर ती परवा सकाळपर्यंत चालू राहते। आणि यावेळेसचे 2025चे अध्यक्ष आहे ती दत्तू अण्णा शेळके। ते आखाडा तालीम संघाची स्थापना करून अनेक पैलवान घडवले होते। हे पैलवान या रथ उत्सवात रथ ओढत असायचे। तेव्हापासून ते आत्तापर्यंत रामरथ ओढण्याची जबाबदारी ही सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे आहे। पाथरवट समाजालाही हा रथ ओढण्याचा मान आहे। झालं असं की पूर्वीच्या काळी खराब रस्ते असल्या कारणाने खडतर मार्गावरूनच रथ ओढावा लागत असे। एकदा रथ उत्सवादरम्यान वाघाडी नाल्यातील चिखलात फसला। पहिलवानांना जोर लावूनही रथ काही ओढता येईना। पाथरवट समाजातील काही लोक तिथे आले आणि त्यांच्या मदतीने चिखलात फसलेला रथ बाहेर काढण्यात आला। तेव्हापासून रथाची धुरी वाहण्याचा मान हा पाथरवट समाजाला मिळाला। धुरी म्हणजे रथाच्या पुढील बाजूस जो लाकडी दांडा असतो, ज्याला रथाचे नाडे गुंडाळलेले असतात व ज्यामुळे रथ वळविता येतो, त्या लाकडी दांड्यास धुरी म्हणतात। तर रास्ते आखाडा तालीम संघाला मानकऱ्याचा मान मिळाला। दुसरी गोष्ट अशी की गरुड रथ हा संस्थान काळाराम मंदिराचा आहे।
हा रथ उंची आणि वजनाने राम रथापेक्षा थोडा लहान आहे. रथयात्रेच्या विशिष्ट दिवशी या गरुड रथाच्या व्यवस्थापनाचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे आहे. रथोत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी असलेले बुवा दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर मार्गक्रमण करत असतात. दरवर्षी पुजारी कुटुंबियातील सदस्यांना हा मान मिळतो. रामरथ आणि गरुड रथाचे मानकरी रामनवमी नंतरच्या एकादशीला काळाराम मंदिरात येतात. त्यांचा फेटे बांधून सन्मान केला जातो. साग्र संगीत पूजा आरती केली जाते. मंदिराची प्रदक्षिणा घालून झाल्यावर पालखीतून प्रभू रामचंद्राच्या पादुका आणि उत्सव मूर्ती वाजत गाजत पूर्व दरवाजाच्या बाहेर आणली जाते. गरुड रथात प्रभू श्री रामाच्या पादुका तर राम रथात भोग मूर्ती म्हणजेच उत्सव मूर्ती ठेवलेली असते. या दिवशी दोन्ही रथाचे मानकरी रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने रथपथावर मार्गक्रमण करत असतात. मिरवणुकीत सर्वात आधी मानकरी बुवा, त्यानंतर पालखी, ढोल, मग गरुड रथ आणि त्यामागे रामरथ असा क्रम असतो. विशेष म्हणजे महिलांनाही या यात्रेत रथ ओढण्याचा मान आहे. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून जय सीता राम सीताचा गजर करत मिरवणुकीला सुरुवात होते. रामरथाची मिरवणूक म्हसोबा पटांगण इथे आली की हा रथ इथेच थांबतो. प्रभू श्रीराम रथस्थ असल्याने ते नदी ओलांडत नाहीत अशी प्रथा आहे. गरुड रथ शहरातील विविध भागातून येत कापड पेठेतील बालाजी मंदिराच्या इथे आरती होण्यासाठी थांबतो. याचे कारण म्हणजे बालाजीवाले यांचे पूर्वज सत्पुरुष तिमय्या महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची मंदिरात स्थापना झाली होती. रामरथाला लावला जातो म्हणजेच पूजा रामरथाला अर्पित होते. या ठिकाणाहून रामकुंडाकडे मिरवणूक मार्गस्थ होते. रामकुंडात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला स्नान घातले जाते. 10 अश्वमेध यज्ञ करून केलं तर मिळतं असं म्हणतात. पवित्र रामघाटावर आकर्षक रोषणाई आणि फटाके वाजवून हा उत्सव साजरा केला जातो. विशेष गोष्ट अशी आहे की प्रत्येक भाविकास पादुका व मूर्तीला पाणी वाहता येतं, स्नान घालता येतो आणि कोणत्याही तऱ्हेचा मतभेद इथे होत नाही. स्नानानंतर मूर्तीस पोशाख चढवून अतिशय उत्साहाने आरती होते. परत पादुका श्री गरुड रथात, मूर्ती श्री राम रथात, पालखी पुढे आणि त्यामागे उलटे चालणारे सालकरी बुवा. ती विधिवत पूजा आरती करून मंदिरात आणली जाते आणि तिथेही आरती होते. असा हा रथयात्रेचा आनंद उत्सवाचा सोहळा संपन्न होतो. श्री क्षेत्र नाशिक पंचवटी गोदावरीच्या रामतीर्थावर सर्वत्र अत्यंत उत्साहाचं, त्याचबरोबर पवित्र आणि सगळीकडे जे मंतरलेलं म्हणता येईल किंवा धार्मिक भावनेने ओथंबून वाहत असलेलं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. नाशिकचं प्रसिद्ध काळाराम मंदिर म्हणजे अयोध्येनंतर जर कधी रामायणामध्ये सर्वात जास्त महत्त्व जे आहे ते नाशिकच्या तीर्थक्षेत्राचं आहे. कारण की रामायणातल्या अनेक घटना या गोदावरी अरुणा संगमामध्ये साक्षात भगवान शंकराचं ब्रह्महत्येचं बातक दूर झालेले अशा या पवित्र नगरीमध्ये प्रभू रामचंद्रजींमध्ये लाखोनी संख्येने लोक येत असतात. रथयात्रेचा उद्देश हाच आहे की ज्या भाविकांना हा उत्सव मंदिरात अनुभवता आला नाही त्यांना रथयात्रेच्या वेळी हे वैभव पाहता यावे. दरवर्षी देशाच्या विविध भागातून लोक इथे येतात आणि हे वैभव अनुभवतात. तुम्हाला जर नाशिकला रामरथ यात्रेसाठी यायचं असेल ना तर तुम्ही बस, ट्रेन किंवा स्वतःच्या गाडीने सुद्धा येऊ शकता. नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरल्यावर बस किंवा टॅक्सीने तुम्ही नाशिक शहरात पोहोचू शकता. ही होती आपल्या मातीतल्या उत्सवाची एक विस्तृत माहिती. अशाच वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि तेथील नाविन्यपूर्ण माहिती घेणार आहोत. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा.